नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? बरे आहात ना? तुमच्या सिंगता फॅशन डिझायनरमध्ये स्वागत आहे. ही साडी मी 8 महिन्यापूर्वी घेतली आहे. ह्याचा कलर पोपटी आहे आणि मला ही आवडली म्हणून घेतली आहे. पण मी 4 गव्हाची ब्लाऊज शिवते, पण माझे ब्लाऊज शिवायला वेळ भेटत नाही. आज मी कस्टमरचे ब्लाऊज बाजूला ठेवून हे माझ्या नातेवाईक मावस मावशीच्या मुलाच्या लग्नासाठी शिवत आहे. ह्याची डिझाईन मी मला जशी आवडेल तशीच करणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून बघू शकता. व्हिडिओ पाहण्याआधी जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ह्या साडीला मी फल जोडून घेतला. हा शिलाई नंतर घालणार आहे. आता अस्तर घेऊन ब्लाऊज कापले आहे. हा ब्लाऊज 34 साईजचा आहे. हा ब्लाऊज प्रथम गळ्याची रुंदी घेऊन उंची घेऊन चौकोन करूया आणि ब्लाऊजला लोटा गळ्याचा आकार देऊन करूया. गळ्याची उंची ही मापातच घेतली आहे आणि गळ्याच्या कमरेवर उंचीच डिझाईनसाठी मोठे 3 इंच अंतर धरून कट करून घेतला आहे लोटा आकारात. आता अस्तरचा जो गळ्याचा आकार आला तो भाग घेऊन कमळासारखे डिझाईन केले. म्हणजे हा पाठच्या खालचा भाग आहे, त्याच्या खाली असं आपण अंतर धरले. गळ्याच्या बाहेर 1 इंच घ्या तुम्ही अंतर आणि जसा आकार लोटा आहे तसा गिरवून तुम्ही घ्या. आणि आता कट करूया का छान. हे बाजूला ठेवूया आणि गळ्याचा जो आकार आला त्यात आपण 3 इंचापासून अंतर धरून कमळासारखे डिझाईन बनवूया. जसे मी खुणा करून दाखवते. आणि आता हे डिझाईन कमळाचे कट करूया. आता ब्लाऊजला अस्तर जोडून घेऊया. गळ्यापासून कमरेच्या पट्टीपासून जोडून घेऊया. मोठी टिप मारून घ्या तुम्ही. आता कॅनव्हास घेऊया. कॅनव्हासवर जे कमळाचे मी डिझाईन काढले ते पण ठेवून घ्यायचं आहे, पण आधी गळ्याचा आकार काढून घ्या कॅनव्हासवरून. कमरेच्या पट्टीच्या खाली खूण करून घ्या. जेवढ्या मापात तेवढंच आपण कॅनव्हास काढायचा. तर गळ्याच्या बाजूला 1 इंच अंतर धरून डिझाईन आपण करायला लागू. आपल्याला जसं असेल हवे तसंच तुम्ही गिरवा. गोलाकार छानपैकी गिरवा तुम्ही डिझाईनसाठी. खालच्या कमरेच्या बाजूला सामोसासारखा आकार येतो.
आपल्याला हवे तसे कट करून घ्या तुम्ही. हा बघा कॅनव्हास आला. आता साडीचे जे कापड आहे ते मी पाऊलमध्ये काढून घेतले आहे. ते कापड त्याला खालच्या बाजूला जर कमी पडतं, मग तुम्ही वर गळ्याच्या मापात घेतले की वरच्या बाग कापून घ्या आणि त्या खालच्या बागाला जोडून घ्या तुम्ही. म्हणजे बरोबर पुरेल कापड. हां, त्यावर कॅनव्हास ठेवा आता आणि टिप मारून घ्या आणि छानपैकी डिझाईन तुम्ही तयार करा. आता गोल्डन कलरचे कपडे घेऊया आणि तिरपी पट्टी कापून घेऊया. गोल्डन कपड हे पायपिंग पट्टीसाठी घेतले आहे आणि तुम्ही पायपिंग पट्टी बारीक गोट मारून जोडून घ्या. जिथे दाखवले आहे त्याच्याकडे नाही घ्या तुम्ही जोडून. हे डिझाईनसाठी सुंदर येईल. झालं काय तर आता हे डिझाईन गळ्यावर लावून घेऊया आपण मोठ्या स्टिपमध्ये. दोन्ही बाजूने तुम्ही टिप मारून घ्या. ह्या गळ्याच्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला. आता राहिलेल्या गळ्याला तुम्ही गोल्डन पायपिंग जोडून घ्या. कसे वाटते ते डिझाईन तुम्ही पाहू शकता. छान आहे हे. आता खालच्या भाग कापूया. ह्याला 4 ते 5 इंचाची डाच मारून घेऊया कमरेला आणि कमरपट्टी जोडून घेऊया आपण. कमरपट्टी जोडताना तुम्ही मोठी शिलाई मारा, पर तुम्ही हा शिलाई करून घेऊ शकता. आता कमळाचा जो आकार आहे तो कॅनव्हासवर ठेवून आकार काढून कट करायचा. त्याचे गोलाकार मी कमी धरले ती. मला लय मोठे आवडत नाहीत गोलाकार. म्हणजे आपण ब्लाऊज घालताना ही पट्टी उलटायला नको म्हणून मी छोटेच आकार घेतले कमळाचे. आता खाली अस्तर, त्यावर कॅनव्हास, मग ब्लाऊजचे कापड असे तुम्ही जोडून हळूहळू आकार घेऊन तुम्ही कमळ बनवा. आता हवा तसा आकार गिरवून आपण कट करूया कापड.
आकार जास्त पण मोठा नको आहे, जे गोलाकार आहे तेच. नाही तर ह्या करायला नट जोडायला लागतो म्हणून मी घेतला नाही. आता त्यावर पायपिंग पट्टी जोडून घेऊया. हे कमळ तयार होईल. आता ह्याला लाल दोऱ्याने आपण हे डिझाईन झाले तयार. आता कमळ कापड आहे अस्तरचे, त्याने खडून खुणा करून आकार काढून घ्या. ज्या खडून खुणा केल्यात त्यावर तुम्ही लाल दोरा घेऊन 2-3 वेळा टिपा मारायच्या, म्हणजे आकार छान येतो कमळाचा. बघा कमळ कसे वाटले तुम्हाला लाल दोऱ्याने टिपा मारल्यावर. आता पिवळा दोरा घेऊया. ह्या पिवळ्या दोऱ्याने आपण परांकन करूया. जसे फुलपाखरू असते, फुलपाखरामध्ये परांकन जसे असते तसेच हे परांकन केले. आणि त्या परांकनामध्ये आपण बारीक छोटे मणी लावू शकतो डिझाईनसाठी. आणि हे कमळाचं डिझाईन पिन लावून जोडून घे. मापातच जोडाय सरळ. त्या पिना बाजूला काढून ठेवल्या बाण. आता बाकीचे डिझाईन आवडलेच नक्की सांगा. तुमच्या प्रश्नाची उत्तरे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेअर पण करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शब्दात चुकी असल्यास माफी असावी.